रामराम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो, आपण एवढ्या सकाळ सकाळी कुठे चाललो हे बघण्यासाठी मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण बघा. चला भेटू तुम्हाला शेतात. जय महाराष्ट्र. रामराम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो, आपण सकाळ सकाळी आलेलो आहे शेतामध्ये बघू शकता आणि आपल्याला तूर घेऊन जायची आहे डायरेक्ट आता 0 मिनिटांमध्ये. ते काका जडी उभे आहे भाऊ तडी. तर विषय असा आहे हे आपण बघू शकता आपल्या भाऊ आणि भारी असे बांधलेला भाऊ या काकांना की बेकार सीना हा. या दोनच पेंड्या पाहून घ्या तुम्ही. बेकार विषय हा. जसे काही साले गवताचे भारे बांधले असे भारे बांधून दिला हे पाहून घ्या. 3 पेंड्यामध्येच तर माणसाचं दुपूट निघून राहिलं हे बाब. पेंड्या खूप सपाट्या बांधलेला ना. गैरा विषय आहे तो. काका म्हणा मुका बसा सीताराम. अच्छा दादा अडून 0 मिनिटात आता फेकला वावर दडी. वावर नाही तूर फेकली दडी. अरे कहना क्या चाहते हो. मग भेटते तुम्हाला आता शांतते. तर लोक आता मोबाईल बाहेर निघणार नाही. बघू शकता मित्रांनो, काका टाकत आहे अडी तूर जमा करू राहिले. आणि मित्रांनो, आपल्याला आता घेऊन जायची आहे हे सगळी तूर या ठिकाणी. बघू शकता बकऱ्याच्या पाल्यासाठी मित्रांनो कसं बऱ्यापैकी सोयाबीन आहे याच्यामध्ये. कसं एक दिवस निघून जाते. बकऱ्याची लाईन पाहणं पडते भाऊ. काही नाही काय करसान जीवनामध्ये काबाड कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. बकऱ्याचे 2 घास पोटासाठी भेटले पाहिजे त्यासाठी हे कातरडे असतं. दुसरा काहीच विषय नाही ना हो. सोयाबीन पाहून घ्या हे पहा टोंग्या ती हा होईल एक शेंग नाही द्याले काय करसान. पण तेवढाच घात बकरीच्या पोटात जाते त्यासाठी फक्त हे कातोले करणं चालू आहे. शहर में सीताराम, गाव में सीताराम. तुरी मंडी आम्ही आणि घरून येते ना आता शेळ्या. मंडळी तुम्ही बघू शकता अर्धी जास्त तूर आपली उचलणं झाली आहे. आणि ही काळा एक टप्पा आता फक्त राहिलेली आहे. बघू शकता सोयाबीनच्या झाडाले बघू शकता तुम्ही शेंगा. क्या बात आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही सोयाबीनच्या झाडाले डायरेक्ट शेंगा तयार झाल्या भाऊ. हे तर राजकुल्ला आहे. विषय पाहून घ्या. विषय गंभीर आहे. हे पाहून घ्या दाणी. क्या बात आहे मित्रांनो. याले जर समजा हे झालं असतं पाणी गिनी देणं झालं असतं तर डायरेक्ट सोयाबीन तयार झाली असती. बघून घ्या एक नंबरमध्ये. हे साधा बकऱ्या खातीन आपल्या. बकऱ्यासाठी जा कातोडा चालू आहे बघू शकता. सोयाबीनमध्ये आज चारणे आपल्याला शेड्या. तर आज चालू आपण नाहीतर मग उद्या. चला हे आता उचलणं आहे आपल्याला आणि हे घेऊन जाऊ आपण 0 मिनिटामध्ये. हे आपलं स्वराजचं ट्रॅक्टर आज शांत आहे. स्वराजचं ट्रॅक्टर बघू शकता तुम्ही. सीताराम. चला 1 hour later. रामराम मंडळी, जय श्री महाकाल. बघू शकता आपण पिल्लासाठी आपल्या झिंगा पाटलासाठी घेतलेला आहे पाला. आणि मित्रांनो गंजी पाहून घ्या. आहोन चाला मित्रांनो गंजी बघून घ्या. आणि आता आपण जाणार आहे घरी. चला भेटू तुम्हाला डायरेक्ट आता दुसऱ्या शेतामध्ये जडी आपल्या बकऱ्या रेडी. शहर में सीताराम, गाव में सीताराम. जय श्री महाकाल. रामराम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो आपण आलेलो आहे आता शेड्यांमध्ये. आणि बघू शकता आपल्या बकऱ्यांमध्ये दिलेलं आहे का शेळीने पिल्लू. क्या बात आहे. उन्हाळ्यामध्ये कोणसा महिना येते. हॅलो उन्हाळ्यामध्ये कोणसा महिना येते पहिले सांग बरं. हां उन्हाळ्यामध्ये कोणसा महिना येते. हां चल सांग लवकर फटकनी सांग ना गड्या. पाठ आहे तू आहे की. सांग लवकर फटकन सांग. मे महिना. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. सीताराम. कितना दूध पाजतील तर पाजलं काय. ओके म्हणजे हे आमच्या विजयराजे शिंदेची बकरी. बघू शकता पाणी गिनी पाजलेलं तर टापपैकी. आणि आपल्या बकऱ्या आता गेल्या तिकडे चरायले. त्या रोटे बा सैन्य बलवा तुमचं हे. तर आज आपल्या बकऱ्यांमध्ये शेडीने दिले पिल्लू. हिर एक नवीन स्टुडंट आला आहे आपल्या बकऱ्यांमध्ये म्हणजे शेड्यांमध्ये. बघू शकता आता सोबत वागून आहे होई साम्राज्य. आला का दुसरं पिल्लू. नाही दुसरं पिल्लू नाही. नहीं सालून के यहाँ कुछ तो गड़बड़ है. जरूर कोई ना कोई गड़बड़. तुम्ही करता ये हो बाई घोटणी पातळ दूध.
हे पा कसं पेते बकरीले. हे पाकाचं पेते बकरीले. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. ये ना बात. चाल चाल चाल. तर चला आज मंडळी आपण शेड्यांमध्ये आलो आणि बकरीने दिले पिल्लू. बघू शकता सगळी म्हणजे सकाळपासून किसनला माहीत होतं की बकरी आज पिल्लू देणार आहे. किसनला आला सकाळी किती वाजता बकरी ओरडत होती किसनला आला आहे सकाळी झपटीतच ती हा घेऊन आलतो आम्ही तेव्हा. क्या बात आहे. तर चला आता शेड्या इकडे चरणे आपल्याला आणि तुरीचं कुटारा काढलेला आहे बघू शकता. 10 वाजेपासून दाय काय तुरीचं कुटारा गिटारा काढला त्या बॉल विचारू आता कसं काय झालं. चला आणि आता दुपारचे वाजलेले आहे 3. रामराम संतोष बा. रामराम. हे आपले जुने ढोर चारणारे बघू शकता तुम्ही काका आहे. हे आज अडी शेळ्या चारायला आले आहे. कैसे कैसे लोग रहते यार यहाँ पर. अडी आले तुम्ही चारायला आज दाखवा काय दिसतेच ना ते समानदारा. अरे दिसते ते घरच्या मोबाईलवर बी दिसते. तिकीट चढून राहिल्या बघत्या. बर नाही ना खायला अडी कारण की अडी लाल होती तुरीची गंजी. आजीने बिचणार लावले आहे शेंगा बघू शकता तुम्ही. एका एका दाण्याची ज्याला किंमत असते मित्रांनो तोच खरा शेतकरी. बरोबर आहे की नाही आजी. आपल्याला एका दाण्यापासून 100 दाणे तयार करणं पडतात. किती झाली आजी तूर. हाव काय हाव वजनदार नव्हत्या जास्त पेंड्या. आपलं पिल्लू बघू शकता मित्रांनो इथं उभं राहायचा प्रयत्न करत आहे ते. अजून त्याला अर्धा घंटा घेऊन झाला. हे आपली बाडी आलेली आहे. हा चला जास्त काही टाइमपास करत नाही. भेटतो तुम्हाला नंतर. शहर में सीताराम खेत में खेड्या. हे काढतो तुमची गाडी राहिली त्या दिवशी. तुमची गाडी बी कशाला कुठली घेतली तुम्ही. हे मी ना बाबा याच्यावर आलेला कोणता काही सांगता आपल्या पळीतात. अरे हे याने इकत आणली होती. पळीतात तोळेला आहे बांबूजी. हो ना मग तेव्हा तडीच पडेल होती मग माहिती नाही अजून गाल आणि काय नाही. ए संत बुवा कुठं चालले आता. जीव लागे जीवाचा आमचा संतच मामा जीव लागे जीवाचा. शहर में मित्रांनो आपल्या बकरीने दिलेले आहे छोटेसे पिल्लू बघू शकता. मी 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 आणि मित्रांनो हे आपल्याला सोबत वागवायचे आहे कारण की आपण शेळ्या चालून आलो आणि हे पिल्लू कसं चालू शकत नाही सध्या म्हणजे उभं तर राहायचं ते समजा. आणि बकऱ्या चालणं चालू इकडे. हे आपले 3 माणसं इकडे बकऱ्या चालून राहिले बघू शकता. पिल्लू कसा आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. याचं नाव सांगून द्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये. हां गडी म्हणते मला बी येणार बा व्हिडिओमध्ये. नाही नाही सॉरी गडी नाही आहे तो. गडी नाही ते. देखा आपने लापरवाही का नतीजा है. दिस इज बकरी बोकड्या नाही आहे मित्रांनो तो. सोबत वागून आपल्याला इसका नाम है आज का कोणवार है आज का मंगळवार. इसका नाम है मंगरू.
आज का वार है मंगलवार, इसका नाम रख दिया है हमने मंगरू। चलिए, इसका नाम मंगरू रख दिया है दोस्तों, इसका नाम रखा है मंगरू, हैशटैग मंगरू। या देख सकते हैं ये खड़ा हो गया, बकरी उसे प्यार कर रही है। ये हमारा लाला ये चरा रहे हैं बकरियां, देख सकते हैं। मंगरू मंगरू मंगरू, चालू है। दिस इज अ छोटा गँग और ये है मंगरू। तर हॅलो दोस्तो, तुम्ही म्हणसान की मी तोंडाला कफन काऊन बांधलं, तर तरी आहे भाऊ लाल गांडे मोह. विषय असा आहे की ते उलो नाही आता, आणि आपले कॅमेरामॅन सगळे पाहून गेलेले आहेत तिकडे, बघू शकता तुम्ही बकऱ्यामध्ये. आणि मोह आहे भाऊ आता त्या झुडपामध्ये तडी. तर मोह हुलवतो आणि मग भेटतो तुम्हाला 0 मिनिटात. संध्याकाळचे वाजलेले आहे 4:45 आणि मित्रांनो बघू शकता आपण जरा शेळ्या आणि कुटार भरणारे आता आलेले आहे शेतामध्ये. तरी मित्रांनो द ब्रँड ऑफ स्वराज. स्वराजचं ट्रॅक्टर असा आहे की नको, स्वराजचं ट्रॅक्टर कोण घेत नाही बरं, एकदाच ओवळायला लागलं की घेरा विशेष ते स्वराजचा ट्रॅक्टरचा नानखुळा भरी तर असणारच आहे. ते तुरी जाईन ते का माहितीची कुठी थोडी आहे. स्वराज हे पाहून घ्या, सीताराम. आणि आमचा राखीत चढलेला आहे वर, याच्या वजन का आता गेलं हे गोटवाया. टायरांनी खाली जात, टायरा कशा खाली जातील. स्वराज आहे ते, स्वराज काय ते स्वराज. आमच्या भुरा भाऊ. तर मित्रांनो हे कुटी म्हणतो आपलं कुटार दाबणं चालू आहे तुरीचं. विषय असा आहे की एका टालीत काही बसत नाही ते, गुन्हा राहिला तर राहिला, गुन्ह्याच्या कमी राहील समजा. आणि हे पाहून घ्या, हे दबाई मशीन कशी आहे, फ्री ऑफ कॉस्ट दबाई मशीन आहे. बकऱ्या चरून राहिल्या आधी, बकऱ्या इचून राहिल्या शेंगोळ. जे काही ना काही शेंगा खाली पडले असतील त्या येसनं लावल्या त्याईनं. शहर में सीताराम, गाव में सीताराम, वावरामध्ये शेळ्या. भेटतो तुम्हाला आता पुढच्या भागामध्ये. अच्छा ठीक आहे. रामराम मंडळी, जय श्री महाकाल. संध्याकाळचे वाजलेले आहे 6 आणि मित्रांनो आपण आज आपलं शेत हे चारणं झालेलं आहे, म्हणजे तांदूळवाडी जंगलातलं. आणि मित्रांनो आपण चाललेलो आहे आता घरी. बकरीनं खाल्ली भाऊ पन्नी होती हवी गेली गोष्ट. बकरीनं पन्नी खाल्ली. सुरा झाली बंदी बनवल्यात पा सुरा झाली बंदी. सडेल पन्नी होती बे ते हाताने निघून गेली बंदी. सडेल पन्नी आंबे होती हवी पन्नी. हे साले हे जनावर हे पन्न्यान पुण्या खाता येणं काय होते माहिती आहे काय, जनावरांचं आयुष्य कमी होऊन जाते डायरेक्ट. विषय असा होते. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओला नक्की प्रतिक्रिया द्या. तर चला आजच्यासाठी एवढंच. तुमचा दिवस शुभ जाओ आणि मित्रांनो भेटू अशाच व्हिडिओसोबत उद्या. तर अशाच मजेदार कंटेंटसाठी भेटू तुम्हाला उद्या. जय श्री महाकाल, हर महादेव. खेत में शेड्या, जंगलामध्ये पोहला, सीताराम.